सांगली मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे संलग्न असणाऱ्या सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सांडपाणी आणि वैद्यकीय कचरा प्रक्रिया यंत्रणा नसल्याने हरित न्यायालयाने प्रत्येकी 4,62,00,000 रुपये दंड केला आहे। याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन्ही दवाखाने बंद का करण्यात येऊ नयेत याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। याचिकाकर्ते रवींद्र वळवडे आणि उच्च न्यायालयातील वकील ॲडव्होकेट ओंकार वांगीकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। दरम्यान या कारवाईमुळे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ माजलेली आहे। हरित न्यायालयाने केलेल्या कारवाईमुळे दोन्ही दवाखान्याचे अस्तित्व पणाला लागले असून शासन सांगली मिरजेतील दवाखान्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा कधी उभं करणार, हरित न्यायालयाच्या कारवाई आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसला कसे सामोरे जाणार याबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे। मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी मात्र या प्रकरणी कार्यवाही सुरू झाली असून मिरजेला प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पार पाडून कार्यादेश लवकरच मिळेल असेच सांगलीसाठी 8.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे। मी रवींद्र कुबेर वळवडे, सांगली सिव्हिल हॉस्पिटल व मिरज सिव्हिल हॉस्पिटल यांनी STB सिस्टीम बसवलेली नाही यासाठी हरित न्यायालयामध्ये 2023 रोजी याचिका दाखल केली होती। ही याचिका दाखल करण्यापूर्वी आम्ही 2 वर्ष की बाबा STB सिस्टीम बसवा, तुम्ही सगळं पाणी डायरेक्ट ड्रेनेजला घालून नदी प्रदूषणला देता यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता, परंतु प्रशासन डिम्म आहे। सिव्हिल प्रशासन या कुठल्याही गोष्टीत आम्हाला दाद दिली नाही। त्यामुळं नाईलाजास्तव मला हरित न्यायालयाचे ॲडव्होकेट, उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट ओंकार वांगीकर यांच्यामार्फत मी हरित न्यायालयात दोन्हीची केस वेगवेगळी दाखल केली। या केसमध्ये सुद्धा प्रशासनाकडून ज्यावेळी तारखा होत्या त्यावेळी कोणीही हजर होत नव्हतं। हे प्रशासन या गंभीर विषयावर चर्चाच करायला तयार नाही किंवा या गोष्टीला लक्ष द्यायला तयार नाही। हे खूप दुर्दैव आहे की जो एक आपल्या कृष्णेच्या नदी प्रदूषणाचा विषय आहे तो गंभीर प्रश्न हे सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे एकूण जवळपास 600-700 बेडचं हॉस्पिटल, एवढं मोठं त्यांचं जे प्रदूषण डायरेक्ट वेस्ट पाणी जे जातं आहे ते डायरेक्ट आपल्या नदीला ड्रेनेजमार्फत जातं आहे। म्हणजे ज्यावेळी हे सिव्हिल हॉस्पिटल गरीब व गरजू रुग्णांचं 100 पेशंट आपले वाचवायचा विषय असतो त्यावेळी 1000 पेशंट या पाण्याच्या आणि याच्या माध्यमातून नवीन तयार होतात। म्हणजे कितीही कॉन्ट्रावर्सी, किती उलटसुलट आहे। यासाठी मागच्या ज्या तारखेला शेवट हरित न्यायालयाचे जे काय जज होते कोणीही हजर राहत नाही, त्यामुळं ते रागावले गेले। त्यांनी ताशेरे ओढले प्रशासनावर की यांना याचं गांभीर्य नाही आणि यांना पेनल्टी या विषयासाठी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाला कडून यांना आता परवा शोकॉज नोटीस गेलेत की बाबा तुम्ही वेळेत जर हे नाही केलं तर तुम्हाला हॉस्पिटलसाठी तुम्हाला बंद करायची नोटीस प्रदूषण महामंडळाने दिली आहे। आणि हे सर्व करत असताना ज्यावेळी कोर्टानं ह्यांना 4,62,00,000 रुपये हा दंड ठोठवला आहे प्रत्येकी, म्हणजे सांगली सिव्हिलला वेगळा आणि मिरज सिव्हिलला वेगळा। आमचं याचिकाकर्ता म्हणून म्हणणंच आहे ज्यावेळी हे सगळं दंड आणि हे होईल या दंडाच्या माध्यमातून पहिला STB सिस्टीम व्हावी की ज्यामध्ये आपल्याला जे काय प्रदूषित पाणी कृष्णेला जात आहे त्यासाठी ते पैसे